YouTube channel of Shri Nyansagar Coaching Classes. To get more videos, please subscribe this channel. And today we are going to learn our next law, that is the Newton's second law of motion. So the Newton's second law of motion is related to the different concept, and that concept is momentum. So that we have to see what is the momentum. Momentum म्हणजे काय ते अगोदर बघूया. त्यानंतर सेकंड लॉ काय आहे त्याचं स्टेटमेंट बघूया. त्यासाठी तुम्हाला अगोदर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप अ वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. सेम हाईटवर तुम्हाला काय करायचं, तुमच्या फ्रेंडला सांगायचं की एक प्लास्टिकचा बॉल आणि एक रबर बॉल तुमच्याकडे फेकायचे. सो यू कॅच द बॉल्स, दोन्ही पण बॉल्स तुम्ही कॅच करू शकता. विच बॉल वॉज इझियर टू कॅच आणि अँड व्हाय. आता कोणता बॉल तुम्हाला इझी असेल कॅच करण्यासाठी, तर हाईटवरनं फेकलेला आहे, म्हणजे जो प्लास्टिकचा बॉल असेल तो जो असेल तो हवेत इकडे तिकडे जाणार, त्यामुळे तुम्हाला तो इझिली कॅच करता येणार नाही. पण जो रबर बॉल असेल तो तुम्हाला इझिली कॅच करता येईल. सो इझी का आला, कारण त्याचा मास जास्त होतो, बरोबर. देन दिस एक्झाम्पल इज रिलेटेड टू द मास. Same example is related to the velocity. So the example is, ask your friend to throw a ball. आता तुम्हाला हाईट वरनं ड्रॉप करायचं होतं, आता फक्त थ्रो करायचं. आता एकदा स्लो स्पीडनी करायचं, एकदा हाय स्पीडनी करायचं. ओके, and you have to try to catch it. So now ask your friend to same ball with the high speed towards you. Then try to catch it. समजा तो बॉल जो आहे रबर बॉल घेतलाय आणि तो तुम्हाला काय केला तर स्लो स्पीडनी फेकला तर तुम्हाला इझिली कॅच करता येईल. पण जर तो हाय स्पीडने जर फेकला तर तुम्हाला तो इझिली कॅच करता येईल का, नाही. मग का असं होतंय, बिकॉज व्हेलॉसिटी इज डिपेंडिंग हिअर. म्हणजे इथे व्हेलॉसिटी ही एक कन्सेप्ट आली, अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये मास कन्सेप्ट आली. म्हणजे इथे एखाद्या ऑब्जेक्टचा आपण जो फोर्स अप्लाय करतो तो फोर्सचा इफेक्ट काय असेल तर दॅट इज डिपेंडिंग ऑन इट्स मास अँड इट्स व्हेलॉसिटी. मास आणि त्याच्या व्हेलॉसिटीवरती डिपेंड असेल. सो द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट is striking the another object depends on both the mass and its velocity, and this property of the object or the got the object that is called as a momentum. So this means that the effect of the force is depends on its mass and the velocity. This property is known as a momentum. याला काय म्हटलं जातं, मोमेंटम असं म्हटलं जाते. सो मोमेंटम काय आहे तर मोमेंटम इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास अँड द व्हेलॉसिटी. म्हणजे हे मास आणि व्हेलॉसिटीचा काय आहे, प्रोडक्ट आहे. मोमेंटम इज ऑलवेज डिनोटेड बाय द लेटर कॅपिटल P. मास इज डिनोटेड बाय द लेटर M and velocity is denoted by the V. So we can write the formula for the momentum, that is P is equal to M into V. This is formula for the momentum. Now we have to see SI unit of this momentum. Momentumचं SI unit काय असेल तर SI युनिट जो असेल त्याचं मास युनिट असतं kg, बरोबर, आणि व्हेलॉसिटीचं असतं मीटर्स पर सेकंड. सो kg meters per second is the SI unit of this momentum, and CGS unit of momentum is gram centimeter per second is the CGS unit of the momentum. So this is the SI system unit and the CGS system unit of the momentum. Momentum is the product of mass and the velocity. If the unbalanced force is applied on an object, it causes the change in its velocity. Okay, so एखाद्या ऑब्जेक्टला तुम्ही काय केलं तर त्याला फोर्स अप्लाय केला, अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला, तर त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. देन इट इज ऑल्सो कॉजेस द चेंज इन इट्स मोमेंटम. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला जर तुम्ही अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केला तर तो अनबॅलन्स फोर्स जो आहे तो काय करतो, त्याची व्हेलॉसिटी चेंज करतो. म्हणजेच व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे त्याचं ऑब्वियसली काय चेंज होणार आहे, त्याचं मोमेंटम काय होतं, चेंज होते. सो द फोर्स नेसेसरी टू कॉज द चेंज इन द मोमेंटम इज ऑफ दॅन ऑब्जेक्ट इज डिपेंड्स अपॉन द फोर्स ऑर द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे जो फोर्स आहे जो मोमेंटमला चेंज करण्यासाठी लागतो तो कशावर डिपेंड असतो, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम वरती डिपेंड असतो. सो दॅट इज वाय हियर we have to see a momentum. Now on this momentum let's see a statement of the Newton's second law of motion. So Newton's second law of motion the statement आहे the rate of change of momentum. Okay, so the rate of change of momentum is proportional to the कशाला proportional आहे, applied force. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum. जे
मोमेंटम चेंज होणार आहे त्याची जी डायरेक्शन असेल ती कुठे असेल, इट इज ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, म्हणजे ज्या डायरेक्शनने तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे त्या डायरेक्शनला काय असणार आहे, या मोमेंटमची डायरेक्शन किंवा मोमेंटम त्या बाजूने घडणार आहे. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. नाउ सपोज we have to take a object of mass m. समजा जर मास m इतकं जर ऑब्जेक्ट आपण घेतला, suppose you take a mass of the object is m. Okay, so its initial velocity, त्याची initial velocity जी होती is equal to u. After the time t नंतर जर त्याला velocity जी आली ती असेल त्याची final velocity. So final velocity is equal to काय असेल त्याची v असणार. Suppose the an object of mass m having a initial velocity u, if the force F is applied on it, जर त्याच्यावरती आपण काय केलं, फोर्स F हा अप्लाइड केला, the force F अप्लाइड केल्यामुळे in time t it got a final velocity v. असं जर असेल तर त्यामुळे आपल्याला त्याचं इनिशियल, therefore initial momentum is equal to काय असेल त्याचं, mass into velocity. सो इथे mass into velocity आहे तर इनिशियल मोमेंटमला mass into काय येणार, इनिशियल velocity. सो m into u. then final velocity. So final velocity is equal to काय येणार, mass into final velocity, final momentum. So final momentum is equal to mass into final velocity, that is m into v. So इथे आपल्याला स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे, the rate of change of momentum is proportional to rate of change of momentum. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितले की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हटलं की रेट म्हटला तर त्याच्या डिनोमिनेटरला काय असतं, पिरियड म्हणजे त्याचा टाइम असतो की त्या टाइम नुसार त्याचा मोमेंटम बदलतोय. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, ॲक्सेलरेशन मध्ये आपण ही कन्सेप्ट बघितली होती, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, बरोबर. सो इथे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. सो लेट्स सी द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू, मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असेल तर फायनल वेलोसिटी, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टी. सो फायनल मोमेंटम काय आहे त्याचं, सो इट इज द चेंज ऑफ मोमेंटम अपॉन टी. सो चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टी. सो फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टी. फायनल मोमेंटम किती आहे, मास इनटू v minus mass into u upon t. So the rate of change of momentum is equal to, take out the m common, so we get v minus u upon t. So we know that this quantity v minus u upon t, this quantity is equal to काय असतं, it is the acceleration. So it is m into a. So rate of change of momentum is equal to m into a. किती आलं ते, m into a. म्हणजे अगोदर काय काढलं आपण, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढलं. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू आला मास इनटू इट्स एक्सेलरेशन. नाउ इट इज प्रोपोर्शनल टू द काय असतं, अप्लाइड फोर्स. फोर्सला अप्लाइड केलेलं होतं आपण F, कॅपिटल F इतकं फोर्स अप्लाइड केलेलं होतं. म्हणजेच काय, दिस रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स, बरोबर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स आहे म्हणजेच मास इनटू एक्सेलरेशन. सो बाय न्यूटन्स लॉ, so it is rate of change is directly proportional to force, that is force is directly proportional to m into a, म्हणजेच काय, rate of change of momentum. आता इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर we have to take a constant. So it is f is equal to k into m into a. But here a value of k is equal to काय असतं, 1. So k is equal to 1. Therefore we get f is equal to
m into a. So force is equal to mass into acceleration. म्हणजे जनरली सेकंड लॉ ऑफ जर न्यूटन्स म्हटला तर न्यूटनचा सेकंड लॉ हा देण्याऐवजी डायरेक्टली म्हटलं जातं की फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन इज न्यूटन्स सेकंड लॉ. सो statement is here, the rate of change of momentum is proportional to applied force and the momentum is occurred in the direction of the applied force. So यावरून आपण काय केलं तर rate of change of momentum find out केला, that is equal to mass into acceleration and is proportional to the force, so we get the force is equal to mass into acceleration. So force is equal to mass into acceleration. So from that let's see SI unit and CGS unit of the force. So force is equal to mass into acceleration. आतापर्यंत आपण असं बघितलेलं आहे की जर एखादा फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युल्यावरून आपण त्याचं SI युनिट काढतो. जसं की आपण ॲक्सेलरेशनसाठी काय केलं होतं, ॲक्सेलरेशन इज काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, बरोबर. म्हणजेच काय मीटर पर सेकंड स्क्वेअर असं त्याचं युनिट घेतलं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. कारण वेलोसिटी अपॉन टाइम असं त्याचं फॉर्म्युला होतं. म्हणजेच ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी अपॉन टाइम. मग वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आणि हा डिनॉमिनेटर मधला सेकंड, सो इट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला जो होता त्याच्यावरून SI युनिट आलं. तसं मग फोर्सचा पण फॉर्म्युल्यावरून SI युनिट येऊ शकतो. कारण मासचं SI युनिट असतं kg आणि ॲक्सेलरेशनचं असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. म्हणजे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर इज अ युनिट ऑफ फोर्स. पण मॅक्सिमम वर्क ऑफ द फोर्स इज डन बाय द न्यूटन. म्हणजे याच्यावरती मॅक्सिमम जे वर्क आहे फोर्स असेल, हे न्यूटन्सचे तिन्ही लॉज असतील, हे न्यूटनने केलं की नाही. दॅट इज वाय द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. त्यामुळे SI युनिट जे आहे ते फोर्सचं काय असतं न्यूटन and CGS युनिट इज डाईन. त्याचं CGS युनिट काय असतं डाईन असतं. सो मग SI युनिट किंवा CGS युनिट जे आहे हे काय आहे तर कसे येणार. मग 1 न्यूटन जो आहे तो कसा येईल. मग 1 न्यूटन जर आपण घेतलं फॉर्म्युल्यावरून तर 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg into 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Why in the definition because saying the force necessary to cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called as a 1 newton. म्हणजे असा फोर्स की जो ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर घडतो तर ज्या ऑब्जेक्टचं मास 1 kg असतं त्याचं जे फोर्स अप्लाय केलेला असेल तो किती असतो 1 न्यूटन इतका असतो. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg into 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण हा फॉर्म्युला जेव्हा तुम्ही लक्षात ठेवता जेव्हा आपल्याला इंटरचेंजिंग रिलेशन करावे लागतात न्यूटन डाईन्स मध्ये त्यावेळेस आपल्याला हे रिलेशन गरजेचं असतं. सो डाईन द फोर्स नेसेसरी टू कॉज. डाईन इज अ CGS युनिट ऑफ फोर्स. The force that is necessary to cause an acceleration of 1 centimeter per second square if an object of mass 1 gram is called as a 1 dyne. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टचं मास जर 1 ग्रॅम असेल आणि त्याच्यावरती जर फोर्स अप्लाय केला तर त्याचं ॲक्सेलरेशन 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर जर झालं तर त्याचा जो फोर्स असेल इन CGS सिस्टीम कसं असेल 1 डाईन. सो 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द SI अँड CGS युनिट ऑफ द फोर्स. आणि हे CGS आणि SI युनिट आहे फोर्सचे. यामध्ये तुम्हाला इंटर रिलेशनशिप पण विचारलं जातं. त्यासाठी आपल्याला मीटर सेंटीमीटरचं कन्व्हर्जन कसं होते हे पण लक्षात ठेवणं गरजेचं असतं. सो इफ वी हॅव टू कन्सिडर 2 ऑब्जेक्ट. आता इथे बघितलं आपण की फोर्स बद्दलची इन्फॉर्मेशन. मग आता आपण या अगोदर फोर्स जे आहे ते दॅट इज इक्वल टू मास इनटू ॲक्सेलरेशन म्हणजे मोमेंटम आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू फोर्स, बरोबर. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज फोर्स, दॅट इज m into a इज अ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम अँड फोर्स इज इक्वल टू दिस. जर असं असेल तर यावरून आपण काय म्हणू शकतो इफ वी हॅव टू ऑब्जेक्ट्स हॅविंग अ डिफरंट मासेस. 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतील. सपोज दिस इज वन ऑब्जेक्ट मास m1 and this is a small object mass m2. म्हणजे असं स्मॉल ऑब्जेक्ट असेल आणि त्याचं मास असेल m2 आणि हा थोडासा बिग ऑब्जेक्ट असेल त्याचं मास आहे m1. आणि समजा दोघांवरतीही आपण सेम फोर्स अप्लाय केला. इफ वी अप्लाय द F फोर्स ऑन बोथ, दोघांवरती F फोर्स अप्लाय केला, देन व्हॉट अबाउट द मोमेंटम. मोमेंटमचं काय असेल मग जर आपण एक फोर्स सेम याच्यावरती अप्लाय. आपण तर बघितलंय फोर्स हा जो आहे तो मास आणि वेलोसिटीची रिलेटेड कन्सेप्ट आहे.
मग जर आपण सेम फोर्स जर दोन वेगवेगळ्या मासेस असलेल्या ऑब्जेक्टवरती जर अप्लाय केला तर त्याचं मोमेंटम काय असेल? तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर आपण इथे फोर्स अप्लाय केला तर जो हेवियर ऑब्जेक्ट असतो तो स्लोली मूव्ह होणार आहे, म्हणजे त्याचं जी मोशन असेल ती स्लो असेल आणि जो लाइटर ऑब्जेक्ट असेल तो फास्टली मूव्ह होतो. म्हणजे मास जरी त्याचं कमी असलं तरी त्याची व्हेलॉसिटी जास्त आहे आणि ज्याचं मास जास्त आहे त्याची व्हेलॉसिटी काय आहे? कमी आहे. म्हणजेच काय, एकूण त्याचा जो टोटल इफेक्ट असणार आहे तो काय राहतो? सेम राहतो. म्हणजेच त्याचं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय राहतं? सेम राहतं. आणि जर असं असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जर सेम असेल तर त्याचं मोमेंटम सुद्धा काय राहतं? सेम राहतं. म्हणजेच काय, जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करणार आहोत, दोन वेगवेगळ्या मासेस असलेल्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केलं, इक्वल फोर्स, तर त्यांचं मोमेंटम सुद्धा काय राहतं? सेम राहतं. सो दिस इज द or their rate of change of momentum is also same. This is all about the momentum, force and the Newton's second law of motion.